राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी इथल्या आनंदा जाधव यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ते कुटुंबियांसह गावातील दूध संस्थेच्या इमारतीतील एका खोलीमध्ये राहत आहेत. सोमवारी रात्री 9:30च्या सुमाराला त्यांची पत्नी सावित्री जाधव आणि बहीण गोजाबाई चौगले या दोघी फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्या गावातील प्राथमिक शाळेजवळ आल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकानं सावित्री जाधव यांच्या गळ्यातील चिताक चोरण्याचा प्रयत्न केला. सावित्री जाधव यांनी दोन्ही हातांनी चिताक घट्ट पकडून धरत आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच राहणारा त्यांचा पुतण्या आणि अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं चोरट्यांनी धूम ठोकली. मग मी तिकडं आलो आणि इकडं मंदिराकडे फिरायला गेलो. तोवर हिने आधी 2-3 चक्रा मारल्या. त्या मी कुठं जातोय, किती वाजता जातो, एक मागे राहिला का, दोघं गाडीवरून आली. दोन गाड्या होत्या. एका गाडीवर एक होता, एका गाडीवर 2 होती. आणि मी इकडं माझ्या जावचं घर असं दावायला लागलो. तोवर गळ्यात माझ्या उजव्या साईडनं हात घातला, पट्टीला घातला. त्या एक गाडी धरून उभा राहिला आणि एक माझ्याबरोबर गाडी लावली असा हिसका दिला. माझं चिताक निघाय नाही, 5-6 घट होता. आणि मी डाव्या हातानं धरलं आणि बहिणीन माझ्या आरडाओरडा केला. मी बी केला. माझ्या पुतण्याला तिथं घर बांधलं. गावातील काही तरुणांनी दुचाकीवरून त्या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत. सोमवारी दुपारी सावित्री जाधव राहत असलेल्या ठिकाणी अनोळखी तरुण पाणी पिण्यासाठी आले होते. त्यानंतर सायंकाळी चोरीचा प्रयत्न झाल्यामुळे चोरट्यांनी दुपारच्या वेळी परिसराची रेकी केली असावी अशी चर्चा गावात सुरू होती.